कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक मिनिट, मी घरी जिंकलोय, कळलं? ए बस यार, मला आता नाही करायचं हे काही। आता काय, मला फ्रेश होऊ दे बस। आपण चहा तर घे। नको चहा, अरे अच्छा, फ्रेश व्हायचंय मला। बद्दल काय सांगितलं? चिडला बघ। अरे म्हणून तुम्हाला सांगत होते का नाही मगापासनं, जरा वच्चा वच्चा कमी करा। पास्ता मी ना पेशन्स संपलाय, मला आता ना नाही सहन होते अजून। काय झालंय? काय झालंय? तू बघितलंस ना काय झालंय? आय एम सॉरी, इनफॅक्ट हे तूच घडवून आणत असशील सगळं। अरे मला काहीच माहित नव्हतं हे। तू म्हणायचं आणि मी विश्वास ठेवायचा, म्हणजे तो झालेला नाच, स्वागत, त्यानंतरचे गेम्स, हे सगळं तुला काहीच माहिती नव्हतं? अरे तुझ्यासाठी जसं सरप्राईज होतं तसं माझ्यासाठी पण होतं, आणि जर त्यांना सरप्राईज ठेवायचं होतं तर मला तरी का सांगतील, मला सांग। तुला असं वाटत असेल एवढं सगळं करून मला तू आवडायला लागशील, तर असं काही नाहीये, ओके? मी हे जे काही चाललंय ते माझ्या फॅमिलीसाठी करतोय, दॅट्स इट। हे बास करा तू जरा आता, सतत आपलं तेच बोलतोय। हो? अरे हे बघ, तू तुझ्या फॅमिलीच्या आनंदासाठी केलं ना, तसंच मी माझ्या फॅमिलीच्या आनंदासाठी करते। तुला पटत नसेल ना तर मी काही नाही करू शकत त्याला। मी खरंच माझ्या फॅमिलीच्या आनंदासाठीच करते, आणि यापुढे पण गरज लागली ना तर करत राहणार आहे, कळलं? कर ना मग, तुला कोण नाही म्हणतंय? हे बघ, हे जे काही सगळं तू आता बोलतेस ना मला, ते फक्त तू बोलू शकतेस कारण मी तुला काही बोलू शकत नाही, कळलं? मी घरी जाऊ शकत नाही, कोणाला सांगू शकत नाही, दॅट्स इट। ए तुला काय होतं रे मध्येच माझ्याशी असं एकदम छान वागतो, नाहीतर असं तुसड्यासारखा बोलतोस? आता बाहेर सगळे आहेत ना म्हणून मी चांगलं वागतोय, मला कोणाला हर्ट करायचं नाही, ओके? पण तुला असं वाटत असेल की माझे विचार बदलतील, तर असं काही नाहीये, माझे विचार अजिबात बदलणार नाहीयेत। तुझ्याशी बोलून ना काही उपयोगच नाहीये। नको बोलूस मग, कोणी सांगितलंय बोलायला? आज काही येऊ दे, मी डिवोर्स बद्दल बोलणार आहे काकूशी आणि आजींची। मला या नात्यात नाही अडकून राहायचंय अजून। अगं शिवा, बस के। अरे या जावई बापू, या हॅलो, या नमस्कार, या बसा 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 ना, बसा। तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते। काय मग जावई बापू, ओळखलं का? हो धडक भेट आठवते ना? हो आठवतंय। तुला म्हटलेलं ना ती आपल्या गाडीचं ते, अरे हे आमचं गृह खातं। हा नमस्कार। नमस्कार। मग बाकी सगळं व्यवस्थित ना? बऱ्याच दिवसांनी झाली भेट आपली, नाही लग्नात झाली असती भेट, पण आम्हाला कोणी लग्नात बोलवलंच नाही ना। थोड्याच लोकांनी बोलवलं होतं। इतर लोक आणि सख्खा काका ह्यात फरक असतो। ओके नाही आशुतोष राव? हा हे बघ जगदीश, लगीन होऊन गेलंय काय, उगाच नका ते इशे काढू नगस। नको विषय का नको? नाही काय चुकीचं बोलतोय मी? अगं लग्नात नव्हतो तर नव्हतो ना, जे आहे तेच बोलतोय। आपलं कसं आहे ना, तोंडावर एक आणि मागून एक असं नसतं, जे असतं ना समोरासमोर। कसं आहे ना आशुतोष राव,
आमच्या मातोश्रीचं माझ्यावर जीव जरा कमीच आहे. जगदीश, असू दे, लग्न कसं व्यवस्थित झालं ना. हा हा, शिवाला तर आम्ही ओळखलंच नाही काय ग. बघ ना, साडी, दागिने, मंगळसूत्र. आई चहा झालाय का ग? होईल ग, घाई काय एवढी. बस बस बस. बाकी लग्नात काय झालं ते कळलं मला. खूपच विचित्र प्रकार घडला नाही काय. हो ना. आमच्या घराण्याच्या मुलीकडनं ही अपेक्षा नव्हती. काय ना आशुतोषराव, घरामध्ये पुरुष माणूस नसला ना का मुलांवर संस्कार होत नाही. जगदीश, जरा थोबाड बंद केलंस तर बरं होईल नाही का. हा, तुला सांगितलंय का नाही इशे काढू नगस म्हणून. मग कशाला बोलतोयस? बघितलं, हे असं आहे, काही बोललो की आमचं तोंड बंद करते आणि तिकडे मंडपातनं मुलगी पळेपर्यंत प्रकरण गेलं. अरे आजी, आई, तुम्ही काय मुलीवर लक्ष ठेवायचं का नाही? तरी बरं दुसरी होती म्हणून, नसती तर. खरंच. चहा. घ्या बापू, चहा घ्या. नाही मला नको, माझं झालंय. हा, राहिलं तू घे. आणि काय आहे जगदीश काका, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. लग्नात जे काही झालं ते विचित्रच झालं, पण त्यामध्ये काकूची किंवा आजींची काही चूक नव्हती. आणि त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या हातात जे काही होतं ते त्यांनी सगळं केलं. त्यामुळे उगाच त्यांना दोष देऊ नका. बाप रे, वा, केवढं मोठं मन आहे. केवढं मोठं मन आहे. अरे इतक्या मोठ्या मनाचा जावई लाभला हे म्हणजे आपलं भाग्यच म्हणायचं नाही का. काका तू चहा घे आता. घ्या. आणि हा विषय परत काढायचा नाही. लग्नात काय झालं काय नाही झालं हे सगळ्यांना माहिती. तू त्यात पडायचं नाही. पाहिलं, हे असं आहे, काय बोलायला सोयच नाहीये, म्हणजे कसला अधिकारच राहिलेला नाही. शिवा, आता तुला ह्यांच्या समोर चांगलंच तोंडावर पाडलं असता, पण आता मी शांत राहून माझं काम काढून घेणं गरजेचं आहे, म्हणून शांत बसतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.